नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बुद्धिमत्ता या घटकाचा अभ्यास आता प्रामुख्याने करणार आहोत. स्पेशली मानसशास्त्राचा अभ्यास बुद्धिमत्ता या घटकाशिवाय पूर्ण होत नाही, कारण बुद्धिमत्ता हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि दैनंदिन जीवनात जर आपण त्याचा विचार केला तर आपण असे अनेक इव्हन आता आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहोत, आपल्याला चाचण्या द्याव्या लागतात. हे काय आहे तर आपली बुद्धिमत्ता चाचणी आहे, लक्षात घ्या. राईट, म्हणजे आपण इव्हन प्राथमिक शाळेपासून जर आपण बघितलं तर नवोदयची परीक्षा असेल किंवा स्कॉलरशिप्सच्या एक्झाम्स असतील किंवा इतर NTS आहे, MTS आहे किंवा इतर ज्या काही लष्करी स्कूलमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याच्यासाठीच्या काही वेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स होतात. आज जगामध्ये प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम घेतल्या जातात. राईट, एंट्रन्स एक्झाम का घेतल्या जातात तर पहिली गोष्ट की आता कामगारांची निवड आहे. कामगारांची निवड करायची असेल तर काही चाचणी घेतली जाते. त्याच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास जो आहे तो त्याच्या माध्यमातून दिसून येतो. त्याच्या बुद्धिमत्तेची जी काही कुवत आहे ती दिसून येते. मग त्यामध्ये अनेक प्रश्न असतात. जसं आता आपल्याला काही बुद्धिमत्तेचे प्रश्न दिसून येतात, काही कोड स्वरूपातले प्रश्न दिसतात, काही आकृती स्वरूपातले प्रश्न दिसतात. हे कशासाठी आपण अभ्यासतो तर आपल्या बुद्धीचा कस यामधून ते पाहत असतात, त्याची पडताळणी करत असतात. इव्हन दैनंदिन जीवनात, व्यावहारिक जीवनात असे अनेक कोड तुम्ही ऐकला असाल. आता मी तुम्हाला एक बेसिक कोड सांगतो, तुम्हाला लक्षात येत असेल. आपण असंही ऐकलात बघा, म्हणजे काळा आहे पण कावडा नाही, लांब आहे पण साप नाही, फुले वाहतात पण भगवान नाहीये किंवा देव नाहीये, तेल ओततात पण हनुमान नाहीये, तर मग कोण आहे हा? बरोबर आहे. अशा प्रकारची कोडं आपल्याला विचारली जातात आणि बऱ्याचदा ज्याला माहिती नसेल, आता हे नेहमीचं झालं, हे परिचयाचं आहे, त्यामुळे तुम्हाला हे कदाचित माहिती असू शकतं. परंतु लांब आहे पण साप नाहीये, फुले वाहतात पण भगवान नाहीये, देव नाहीये, तेल ओततात पण हनुमान नाहीये, मग आहे कोण? असा प्रश्न आपल्याला नक्की पडतो. तर अशा स्वरूपाचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचा कस लावतात. त्याचं उत्तर तुम्हाला कदाचित माहिती असेल. त्याचं उत्तर आहे केस. राईट, केसा आपण तेल ओततो, त्याच्यावर आपल्याला फुलं पण वाहतो, काळा आहे. त्याच्यानंतर एकंदरीत पाहिलात तर त्यानंतर काळा पण आहे, लांब पण आहे आणि त्याच्यावर फुलं वाहतात आणि तेल पण ओततात, मात्र ते हनुमान नाहीये. तर अशा पद्धतीची ही कोडं विचारून आपल्या बुद्धिमत्तेचा कस जे आहे ते पाहिलं जातं. एकंदरीत बुद्धिमत्ता या गोष्टीला किंवा या संकल्पनेला अनेक पैलू आहेत. बुद्धिमत्ता या बाबीचा अभ्यास अनेक काळापासून मानसशास्त्रज्ञ करीत आलेले आहेत. एकंदरीत आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू या बुद्धिमत्ता या घटकाचा अभ्यास करत असताना काय आणि कुठल्या बाबी महत्वाच्या आहेत? पहिली महत्वाची बाब की ज्या विविध शास्त्रज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत बुद्धिमत्ता या घटकाच्या, तर त्यावर त्यांनी कशावर भर दिलेला आहे हा पहिला मुद्दा, जे आपण समाजशास्त्र आणि मानसशास्त्रामध्ये बिलकुल सेम आहे. इव्हन समाजकार्यामध्ये सुद्धा आपण त्या गोष्टी पाहणारच आहोत पुढे जाऊन. ओके, व्याख्या महत्वाच्या आहेत. व्याख्यांच्या अंती आपल्याला काय निष्कर्ष काढता येतील ही एक दुसरी बाब महत्वाची आहे. म्हणजे एकंदरीत जशी कुठलीही व्याख्या ही परिपूर्ण नसते. प्रत्येक शास्त्रज्ञाला जे जे वैयक्तिकरित्या वाटतं त्या त्या शास्त्रज्ञाने त्या त्या बाबीला महत्व दिलेलं आहे. एकंदरीत त्या व्याख्येची काय आपण सारांश काढू शकतो हा दुसरा महत्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचण्या हा एक महत्वाचा घटक आपल्याला या बुद्धिमत्ता या घटकामध्ये अभ्यासावयाचा आहे. मग बुद्धिमापन चाचण्याचा खूप असा शास्त्रज्ञांच्या लेवलवर आपल्याला अभ्यास करायचा नाहीये. बुद्धिमत्ता चाचण्या कुणी कुणी कशा पद्धतीनं त्या रचलेल्या होत्या, त्यामध्ये त्यांनी कशाला महत्व दिलेलं होतं या गोष्टी, आणि बुद्धिमत्ता या घटकाचा अभ्यास करत असताना शास्त्रज्ञांनी जी सुरुवात केलेली होती मग ती कशी होती. बऱ्याच शास्त्रज्ञांनी शरीराची रचना कशी आहे यावरून बुद्धिमत्ता कशी असू शकते, कमी किंवा जास्त, अशा प्रकारचे निष्कर्ष काढलेले होते. म्हणजे एखाद्याचं नाकाचा मूळ जो भाग आहे जिथून नाक सुरू होते, तो नाकाचा भाग जर समोर आलेला असेल तर त्या व्यक्ती रागीट असतात, त्या व्यक्ती अशा शीघ्रकोपी असतात. अशा पद्धतीचे निष्कर्ष काढले गेलेले होते. मग ते बरोबर आहे का? त्यानंतर शास्त्रज्ञांनी काय म्हटलं वगैरे, थोडे या बाबी सुद्धा महत्वाचे आहेत. बऱ्याचदा चेहऱ्याची रचना किंवा शारीरिक व्यंग्य, आता अनेक लोक किंवा अनेक शास्त्रज्ञांनी असं सुरुवातीला निष्कर्ष काढले होते की ज्या व्यक्तीमध्ये शारीरिक व्यंग्य दिसून येतात अशा व्यक्ती थोड्या कमी बुद्धीच्या असतात. अशा पद्धतीचे निष्कर्ष काढण्यात आले. मग हे निष्कर्ष किती काळ टिकले हा सुद्धा एक प्रश्नार्थक चिन्ह आहे. राईट, तर अशा पद्धतीने बुद्धिमापन चाचण्यांचा विकास कशा पद्धतीने झाला हा एक महत्वाचा भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. परीक्षेत 100दा विचारला जाणारा प्रश्न कोणता असेल तर मानसिक वय आणि शारीरिक वय या दोन गोष्टी महत्वाच्या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनांवर आपल्याला भर द्यायचा आहे. बुद्ध्यांक म्हणजे काय, बुद्ध्यांक कसा काढला जातो, कोणत्या बुद्ध्यांकाचा व्यक्ती हा त्याचं वर्णन कसं केलं जातं. म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेचा व्यक्ती असेल तर त्याचा बुद्धिगुणांक किती असतो, बुद्ध्यांक म्हणा किंवा बुद्धिगुणांक म्हणा. ठीक आहे, तीव्र बुद्धिमत्तेच्या व्यक्ती असतील किंवा मंद सामान्य बुद्धी असेल किंवा क्षीणबुद्धी याला मतिमंद असं म्हटलं जातं. जे 70 पेक्षा ज्यांचा बुद्धिमत्ता गुणांक कमी असतो त्यांना क्षीणबुद्धी म्हटलं जातं.
तर हा जो भाग आहे हा एकंदरीत आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे आणि एकंदरीत बुद्धी या घटकाची काही वैशिष्ट्य आपल्याला ठळक दिसून येतात, तो एक महत्वाचा भाग आहे. मी तुम्हाला बुद्धी या घटकाचा अभ्यास करत असताना कुठल्या गोष्टीला आपल्याला महत्व द्यायचं आहे या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. आता आपण टू द पॉईंट कंटेंटकडे जाऊया की काय म्हणतात शास्त्रज्ञ. लेविस स्टर्मन काय म्हणतात, तर अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. अमूर्त पातळीवर म्हणजे जी आपल्याला स्पष्ट सहजासहजी दिसते का, नाही. ठीक आहे, या अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय असं टर्मन म्हणतात. वेशलर काय म्हणतात, सहेतुक कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची. परिवेश म्हणजे काय होतं, पर्यावरण होतं. ठीक आहे, परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तींची सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय असं डेव्हिड वेशलर म्हणतात. या दोन्ही वाक्यामध्ये आपल्याला काय दिसून येते की वेशलर थोडी सविस्तर माहिती सांगतात की सहेतुक कृती म्हणजे हेतूसह कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची, याच्यामध्ये हा एक ऍडिशनल मुद्दा आपल्याला दिसून येतो. त्याला बुद्धिमत्ता असं म्हणतात असं वेशलर म्हणतात. वेशलरने सुद्धा बुद्धिमत्तेच्या चाचण्या तयार केलेल्या होत्या. व्यक्तींची विविध क्षेत्रात ज्ञान संपादन करण्याची क्षमता, व्यक्तींची समस्या सोडविण्याची क्षमता, अमूर्त युक्तिवाद करण्याची क्षमता, यालाच आपण बुद्धिमत्ता असे म्हणतो. त्यानंतर स्टर्न काय म्हणतात की नवीन आवश्यकतांशी, लक्षात घ्या, नवीन आवश्यकतांशी म्हणजे गरजांशी जाणीवपूर्वक समायोजन करण्याची व्यक्तीची असलेली सामान्य क्षमता म्हणजे बुद्धी होय. आता सामान्य क्षमता हा एक शब्द याच्यामध्ये स्टर्नने घातला, कारण सामान्य क्षमता आणि विशिष्ट क्षमता, लक्षात घ्या, जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर हे दोन महत्वाचे घटक आपल्याला पुढे अभ्यासावयाचे आहेत. या दोन गोष्टींकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या की स्टर्नच्या मते सामान्य क्षमता या गोष्टीला त्यांनी विशेष महत्व दिलेलं आपल्याला दिसून येते व्याख्येमध्ये. म्हणजे एकंदरीत काय, तर बुद्धी म्हणजे अध्ययन करण्याची, अमूर्त विचार करण्याची, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता किंवा प्राप्त परिस्थितीमध्ये विशिष्ट उद्दीपकाला योग्य प्रतिक्रिया देण्याची क्षमता. उद्दीपक म्हणजे काय, स्टिम्युलस, हे मी तुम्हाला सांगितलंय. राईट, तर अशा व्याख्या शास्त्रज्ञांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे काय, बुद्धी ही मूर्त नाही आहे, बुद्धी ही अमूर्त संकल्पना आहे. ही गोष्ट तुम्हाला पहिली क्लिअर झाली. राईट, पहिला महत्वाचा मुद्दा क्लिअर झाला. बुद्धी ही मूर्त संकल्पना आहे का, नाही, ती अमूर्त संकल्पना आहे. ती आपल्या मानसिक क्षमतेमध्ये हेतुपूर्वक क्रियेत किंवा परिस्थितीशी केल्या जाणाऱ्या समायोजनामध्ये बुद्धीचा वापर जो आहे तो केला जातो, हे आपल्याला या व्याख्यांच्यावरून दिसून येते. तर व्यक्तिभेदाचे जे विविध पैलू आहेत त्याच्यामधला एक महत्वाचा पैलू म्हणजे बुद्धिमत्ता आहे. कारण व्यक्तिभेद म्हणजे काय, प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा आहे, तो जन्मतःच वेगवेगळा आहे, लक्षात घ्या. मग ते जुळवे जरी असले तरी त्यांच्यामध्ये भिन्नता आपल्याला दिसून येते, सगळ्याच गोष्टी त्यांच्यासारख्या नसतात. बर्ट नावाचा शास्त्रज्ञ आहे. कोणता, नाव लक्षात ठेवा, बर्ट. ठीक आहे, बर्ट शास्त्रज्ञ काय म्हणतो, तर बुद्धिमत्ता म्हणजे जन्मजात अष्टपैलू मानसिक क्षमता आहे असं बर्ट म्हणतो. ठीक आहे, बुद्धिमत्ता म्हणजे काय, जन्मजात. तुम्ही बघा, हे लेक्चर ऐकताना फक्त जर ऐकत असाल, ठीक आहे, तर ठीक आहे, ऐकत म्हणजे तुम्ही प्रवासात वगैरे असाल तर हे ऐकू शकताच. परंतु जर तुम्ही स्वतः घरी बसून कुठल्या अभ्यासिकेत अभ्यास करत असाल तर नक्कीच काही गोष्टी, एक छोटा कागद घ्या आणि त्याच्यावर अशा गोष्टी तुम्ही लिहून टाका. मी हे यासाठी म्हणतोय की जेव्हा कधी तुम्ही म्हणजे आता परीक्षा आहे असं म्हणताना ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही रिवाईज करणार तेव्हा अख्खं लेक्चर जरी शक्य झालं नाही तरी सुद्धा तुम्हाला अशा काही चिटोरी जे तुम्ही बनवून ठेवता किंवा काही एका वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवता, या गोष्टी तुम्हाला कामी पडू शकतात. बर्ट काय म्हणतो की बुद्धिमत्ता म्हणजे जन्मजात अष्टपैलू मानसिक क्षमता आहे असं बर्ट म्हणतो. टर्मन काय म्हणतो, तर अमूर्त विचार करण्याची क्षमता, जी आपण टर्मनची व्याख्या याआधी सुद्धा पाहिली आहे, ठीक आहे, असं म्हणतो. वुड्रो काय म्हणतो, तर बुद्धिमत्ता म्हणजे नवीन ज्ञान संपादन करण्याची क्षमता असं वुड्रो म्हणतो. तर ह्या तीन शास्त्रज्ञांना मी थोडं ऍडिशनल तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं. बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोनामध्ये महत्वाचे जो दोन दृष्टिकोन आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. तर अनेक मानसशास्त्रज्ञ असे मानतात की बुद्धिमत्ता एक संघ आहे, याउलट इतर अनेक मानसशास्त्रज्ञ असे मानतात की बुद्धिमत्तेमध्ये अनेक स्वतंत्र क्षमतांचा समावेश होतो. बुद्धिमत्ता विषयक हे दोन महत्वाचे दृष्टिकोन आता आपल्याला पाहावयाचे आहेत. एक, बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य बौद्धिक क्षमता होय. बुद्धिमत्ता ही एक सामान्य बौद्धिक क्षमता मानणारे मानसशास्त्रज्ञ असे मानतात की बुद्धिमत्तेचे विविध कार्य दिसतात, परंतु मूलतः ती एकच क्षमता आहे. असं कोण कोण मानतात, आल्फ्रेड बिने, लेविस स्टर्मन, डेव्हिड वेशलर इत्यादींच्या मते बुद्धिमत्ता एकसंघ स्वरूपाची आहे. आता तुम्हाला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, हा एक महत्वाचा भाग आहे. शास्त्रज्ञांची नावं कधी कधी महत्वाची का वाटतात, कारण आपल्याला ते त्या सिद्धांताला अनुसरून ते सिद्धांत कोण फॉलो करतात यावर ते क्वेश्चन्स विचारतात. त्यामुळे एकसंघ बुद्धिमत्ता मांडणाऱ्या किंवा एकसंघ बुद्धिमत्तेचा पुरस्कार करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी
कोण नाही, मग अल्फ्रेड बिने ते टर्मन देतील, मग तुम्हाला खाली थॉर्नडाईक देतील. मग अशा पद्धतीने क्वेश्चन्स ते तुम्हाला विचारू शकतात. त्यामुळे एमसीक्यू च्या दृष्टिकोनातून जर आपण त्याची तयारी बघितली तर आपल्याला हा मुद्दा महत्वाचा आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या काय म्हणतात हे. बुद्धिमत्ता म्हणजे एकच सामान्य बोधनिक क्षमता होय. या सिद्धांतामध्ये हे काय प्रतिपादित करतात तर बुद्धिमत्तेची विविध कार्य दिसतात, परंतु ती एकच क्षमता आहे असं अल्फ्रेड बिने, टर्मन, वेस्लर इत्यादींच्या मते या गोष्टी दिसून येतात. बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय असं कोण मानतात तर थॉर्नडाईक मानतात, थर्स्टन मानतात आणि स्पियरमन. ठीक आहे, स्पियरमनची सुद्धा चाचणी दिसून येते. इत्यादींच्या मते बुद्धिमत्तेमध्ये अनेक क्षमता आहेत. लक्षात घ्या. आता बुद्धिमत्तेमध्ये अनेक क्षमता आहे याचा अर्थ काय आहे तर मग काही विशिष्ट प्रश्नांना आपण कशा पद्धतीने सामोरे जातो. लक्षात घ्या, आपल्या समोरच्या ज्या विविध समस्या असतात त्या समस्येमध्ये अशा अनेक क्षमता, मग एक सामान्य क्षमता असते, आता जसं जी फॅक्टर आणि एस फॅक्टर मी जे तुम्हाला सांगितलं. जी म्हणजे जनरल फॅक्टर असते, एस म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर असतं. राईट, जनरल फॅक्टर हा जनरली सर्वच लोकांमध्ये असतो, पण तो स्पेसिफिक फॅक्टर जो आहे तो विशिष्ट कामामध्ये वापरला जातो. मग आता एखाद्याला संगीत मध्ये आवड आहे किंवा मग एक चित्रकार आहे, तर याच्यामध्ये स्पेसिफिक फॅक्टर महत्वाचा असतो असं अनेक शास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. तर हा एक बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय होय असं मानणारे थॉर्नडाईक, थर्स्टन, स्पियरमन हे लोक आहेत. थॉर्नडाईकनी काय स्पष्ट केलंय की 3 स्वतंत्र क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. तर या 3 स्वतंत्र क्षमता म्हणजे कोणत्या, एक मूर्त बुद्धिमत्ता, एक सामाजिक बुद्धिमत्ता आणि एक अमूर्त बुद्धिमत्ता असं थॉर्नडाईकचं म्हणणं आहे. आणि थर्स्टन काय म्हणतात की 7 प्रकारच्या प्राथमिक आणि स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. या 7 प्रकारच्या प्राथमिक आणि स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता कोणत्या. पहिली महत्वाची क्षमता आहे शाब्दिक आकलन, दुसरा आहे शब्द ओघ, तिसरा आहे संख्यात्मक क्षमता, चौथा आहे अवकाशीय क्षमता, त्यानंतर पाचवा आहे साहचर्य स्मृती, त्यानंतर सांवेदनिक वेग आणि सातवा आहे तर्क क्षमता. हे रट्टा मारो जिंदाबाद हे पाठ करून ठेवा, हे शब्द महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, लुईस थर्स्टन यांनी या सर्व क्षमतांचे मापन करणारी चाचणी सुद्धा त्यांनी विकसित केली. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की थॉर्नडाईकने 3 स्वतंत्र क्षमता प्रतिपादित केल्या, थर्स्टननी 7 प्रकारच्या क्षमता त्यांनी सांगितल्या. या क्षमता म्हणजे बुद्धी. आता शाब्दिक आकलन, आता तुम्हाला असं वाटेल की याच्यामध्ये नक्की काय असतं तर शाब्दिक आकलनामध्ये एखादी चाचणी असेल, म्हणजे आता सपोजली हे 20 वर्ड्स आहेत, लक्षात घ्या, मग त्याचे पेअर्स जुडणारे असतील किंवा न जुडणारे असतील, मग याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स विचारला जात असेल. शब्दांचा ओघ, संख्यात्मक क्षमता, आता संख्यात्मक क्षमतेमध्ये अनेक, मग त्याच्यामध्ये गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज सगळ्या गोष्टी असतील, आकडेमोड असेल, या संख्यात्मक क्षमतेच्या बाबतीत. थॉर्नडाईकच्या बाबतीत अजून ऍडिशनल पाहण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की थॉर्नडाईकनी काय म्हटलं होतं की बुद्धीला उंची, रुंदी आणि वेग आहे असं थॉर्नडाईकने म्हटलं होतं. काय म्हटलं होतं, उंची आहे, वेग आहे आणि रुंदी आहे असं बुद्धीला थॉर्नडाईकनी उपमा दिलेली होती. मग याच्यामध्ये अजून त्यांनी असंही म्हटलं की कठीण समस्यांची उकल करणे आणि दिलेल्या वेळात समान कठीणपणा असणाऱ्या किती समस्यांची उकल होते यावर बुद्धी अवलंबून असतं असं थॉर्नडाईकनं म्हटलं होतं. आणि बुद्धिमत्तेला वास्तवतेच्या दृष्टीने केलेली योग्य प्रतिसाद शक्ती असं त्यांनी मांडलेलं होतं. इट इज द पॉवर ऑफ गुड रिस्पॉन्स फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ ट्रूथ ऑर फॅक्ट असं थॉर्नडाईकने म्हटलेलं होतं. ठीक आहे, तर आपण थॉर्नडाईक आणि थर्स्टन यांनी बुद्धीच्या बाबतीत ज्या 3 आणि 7 अशा 2 प्रकारच्या ज्या क्षमता सांगितल्यात त्या आपण पाहिल्या. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे स्पियरमन यांनी 1927 मध्ये स्पियरमन यांनी घटक विश्लेषण व या सांख्यिकीय तंत्राचा उपयोग करून बुद्धिमत्तेचे सामान्य घटक आणि विशेष घटक हे 2 घटक त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते दैनंदिन जीवनातील कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी किमान सक्षमता म्हणजे बुद्धिमत्ता सामान्य घटक होय, तर विशिष्ट क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असणारी किमान सक्षमता म्हणजे बुद्धिमत्तेचा विशेष घटक होय. असे 2 घटक त्यांनी सांगितले, एक सामान्य घटक, एक स्पेसिफिक फॅक्टर आणि एक दुसरा जनरल फॅक्टर. ठीक आहे, त्यानंतर बुद्धिमत्तेचा सामान्य घटक सर्वांमध्ये जवळपास सारखाच असतो, परंतु विशेष घटक भिन्न भिन्न असतो असं स्पियरमनचं म्हणणं होतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं म्हणजे जी फॅक्टर आणि एस फॅक्टर मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. स्पियरमनने एक सूत्र जे केलेलं होतं त्याच्यामध्ये आय इंटेलिजन्स इज इक्वल टू काय केलं होतं, जी फॅक्टर म्हणजे जनरल फॅक्टर प्लस मध्ये काय, त्यानंतर S1 प्लस S2 त्यानंतर प्लस S3 या पद्धतीचं त्यांनी सूत्र जे आहेत हे असं वाढत जातं. तर हे S1 S2 S3 काय आहेत तर हे स्पेसिफिक फॅक्टर आहेत, लक्षात घ्या, म्हणजे विशिष्ट घटक आहेत. लक्षात घ्या, म्हणजे मुलं जे असतात म्हणजे मुलांनी शाळेत संपादित केलेले विशिष्ट विषयातील यश हे विशिष्ट घटकाचं प्रमाण जास्त असल्याचं लक्षण दिसतं. म्हणजे एखादा विद्यार्थी जो आहे, म्हणजे एखादा विद्यार्थी संगीतात प्रभुत्व मिळवतो तर दुसरा विद्यार्थी नृत्यात श्रेष्ठत्व प्राप्त करत असेल, राईट, मग अशा पद्धतीचे मग याला स्पेसिफिक फॅक्टर म्हणतात. पण जनरल फॅक्टर, आता उदाहरणार्थ गणित सारखा विषय असेल तर गणित विषयाचा तर्कानुमानाशी संबंध आहे,
लक्षात घ्या, गणित हा जो विषय आहे त्याचा तर्कानुमानाशी संबंध असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सर्वसामान्य घटक म्हणजे जनरल फॅक्टर जो आहे त्याचं प्रमाण जास्त असते, जे विद्यार्थी गणितामध्ये हुशार असतात किंवा काय. तर यामध्ये विशिष्ट फॅक्टर हा सर्वांमध्ये, जनरल फॅक्टर हा सर्वांमध्येच असतो, परंतु त्याचा कमी अधिकपणा आपल्याला दिसून येतो आणि स्पेसिफिक फॅक्टरमुळे व्यक्तीमध्ये काही विशेष गुण दिसून येतात. हा एक आपल्याला भाग इथे थोडक्यात समजलेला असेल. ठीक आहे. त्यानंतर आता अजून स्पियरमनच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 1904 साली बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य क्षमता या निष्कर्षाला विरोध करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा जो जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर हे जे दोन गोष्टी ज्या आहेत त्यांनी प्रतिपादित केलेल्या होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की बौद्धिक कार्यामध्ये सामान्य घटक हा कमी जास्त प्रमाणात असतोच आणि कार्याच्या स्वरूपानुसार विशिष्ट घटकही असतो. मी म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, सामान्य घटक हा कमी अधिकपणा असतो आणि स्पेसिफिक फॅक्टर जो आहे तो कार्याच्या स्वरूपानुसार विशिष्ट घटक असतो. कार्याच्या स्वरूपानुसार म्हणजे एखादा घटक, एखादा विद्यार्थी नृत्यामध्ये असेल, एखादा विद्यार्थी संगीतातला असेल, एखादा मग कुणी स्पर्धा परीक्षेतच जास्त हे असेल, किंवा एखाद्याला असंही म्हणता येईल त्याला की तो छान गातो किंवा तो छान उत्कृष्ट त्याला बोलता येतं. ह्या सगळ्या गोष्टी स्पेसिफिक फॅक्टरवर डिपेंड करतात. ठीक आहे. तर जनरल आणि स्पेसिफिक फॅक्टर काय आहे हे तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर रेमंड कॅटेल आणि जॉन हार्न हे काय म्हणतात, तर बुद्धिमत्तेचे प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता. नावं लक्षात ठेवा तुम्ही. प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता म्हटलं की हे दोन शास्त्रज्ञ लक्षात घ्यायला पाहिजेत. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जेवढं महत्वाचं आहे उदाहरण त्यावर तुम्ही फोकस केलात तर जास्त बेनिफिट राहील. आता आपल्याला बघा, आपण पहिली गोष्ट काय करत आहोत, आपण जनरली स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे ज्या विविध स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांचा जो कल आहे, ठीक आहे, तो जनरल टॉपिक्स आपण हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, सायन्स ह्या घटकांवर आपण वाचत आलेला आहात किंवा तुम्ही या गोष्टी करत आलेला आहात. हे घटक आपल्यासाठी नवीन आहे, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अजून आपल्याला ते डीप नॉलेज घ्यायला पाहिजे, अजून आपल्याला डीप नॉलेज घ्यायला पाहिजे. पण बऱ्याचदा ते गरजेचं नसतं. तुम्ही 2018च्या पेपरमध्ये ही एक गोष्ट अनुभवला असाल. लक्षात घ्या, जे विद्यार्थी खूप खोलवर अभ्यास केलेत ना, खूप खोलवर, त्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. ही गोष्ट तुम्ही विचारा, जे अनुभवी विद्यार्थी आहेत त्यांना विचारा. प्रचंड नुकसान झालंय. नुकसान यासाठी झालंय कारण एवढा पेपर जनरल आला की काही विशेष अभ्यासाची काहीच गरज पडली नाही. त्याच्यामुळे याचा एक समतोल साधणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण खूप डीपमध्ये अभ्यास करतो आणि जो महत्वाचा जो मुद्दा आहे, फॅक्ट्स आहेत, ते आपल्याकडून राहून जातात. एक मी नेहमी लक्षात ठेवा, मी त्या दिवशी एका लेक्चरमध्ये बोलताना सांगितले की जास्त परीक्षाभिमुख असणं आपल्याला फार गरजेचं आहे. जास्त परीक्षाभिमुख असलात म्हणजे तुमचा रिझल्टची जी शक्यता आहे ती जास्त वाढते. त्याच्यामुळे प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा की कोण शास्त्रज्ञ आहेत आणि त्यामध्ये काय विशेष फरक आहे. बेसिक अंडरस्टँडिंग असेल तर फायदा जास्त चांगला होईल. ठीक आहे. प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्तेचा जर आपण प्रामुख्याने फरक पाहिला तर प्रवाही बुद्धिमत्ता चेतापेशीय विकासावर अवलंबून असते. आता चेतापेशी विकास म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तर चेतापेशी ज्या बघा, चेता संस्था नावाची गोष्ट आपण विज्ञानामध्ये अभ्यासतो, बरोबर आहे. वृक्षिका असतात, केंद्रक आहे, त्यानंतर ती अशा प्रकारची रचना असते. आता तुम्हाला एक थोडक्यात तुम्हाला एकदा इथे दाखवतो मी. अशा पद्धतीची रचना असते. मग इथे असा कोरोनासारखा हे असतो बघा, त्याचा विषाणूचा आकार कशा पद्धतीचा आहे त्या पद्धतीनं. इथे हे चेतातंतू असतात, हे चेतातंतू असतात इथे, बरोबर आहे. ठीक आहे. या पद्धतीनं हे काय आहे, हे चेतापेशी आहे. लक्षात घ्या, काय आहे, चेतापेशी. तर या चेतापेशीचं म्हणजे आवेग निर्मितीचं मुख्य कार्य जे आहे, राईट. चेतापेशींचे मुख्य कार्य काय आहेत, तर आवेग निर्मिती आणि आवेगाचे वहन करणे. म्हणजे मेंदूकडून शरीराकडे ज्या गोष्टी पाठवल्या जातात त्या गोष्टी, इथे विज्ञानाचा थोडासा संदर्भ येतो. त्यामुळे प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्तेला मुख्य फरक काय आहे, तर प्रवाही बुद्धिमत्ता चेतापेशीय विकासावर अवलंबून असते आणि या बुद्धिमत्तेवर अध्ययन आणि अनुभव यांचा तितकासा प्रभाव पडत नाही. तर या उलट स्फटिक बुद्धिमत्ता जी आहे ती चेतापेशीय विकासावर अवलंबून नसते आणि ही बुद्धिमत्ता शैक्षणिक संपादन, प्राप्त अनुभव आणि ज्ञानाचा साठा यांचं ते फलित असते, असं रेमंड कॅटेल आणि जॉन हार्न असे म्हणतात. ठीक आहे. पुढे हार्वर्ड गार्डनर हे या शास्त्रज्ञाच्या विषयी जर आपण पाहिलं तर त्यांनी बुद्धीचा बहुघटक सिद्धांत मांडला, असं आपण प्रश्नपत्रिकेत सुद्धा वाचाल किंवा कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. तर बुद्धीचा बहुघटक सिद्धांत कुणी मांडला, तर हार्वर्ड गार्डनर यांनी मांडला आणि यांनी बुद्धीच्या 9 बहुघटकामध्ये 9 जे महत्वाचे जे प्रकार त्यांनी सांगितलेत. यांचं म्हणणं एकच होतं की समस्या सोडवण्याची क्षमता किंवा कौशल्य म्हणजे बुद्धी होय, असं त्यांनी बुद्धीची व्याख्या केली. आणि बुद्धीचे जे काही प्रकार त्यांनी सांगितले तर याच्यावरून बुद्धी ही एक क्षमता नसून विविध प्रकारची बुद्धी असते आणि बुद्धीचा प्रत्येक प्रकार हा एका दुसऱ्यापासून स्वतंत्र असतो, असा अर्थ त्यांनी काढलेला होता किंवा त्यावेळेस त्यांनी मांडलेला होता. आता बहुविध बुद्धिमत्ता याच्यामध्ये त्यांनी काय काय बुद्धिमत्तेचे 9 प्रकार सांगितले ते आपल्याला थोडं लक्षात ठेवावं लागेल.
आणि स्वतंत्र प्रकार असतात बुद्धिमत्तेचे. हे प्रकार निरनिराळ्या व्यक्तीमध्ये अनुवंशिक गुणधर्मानुसार आणि परिवेशीय अनुभवानुसार निरनिराळ्या प्रकारचे विकसित होतात. आणि बुद्धिमत्तेचे हे 9 प्रकार स्वतंत्र प्रकार म्हणजे तर भाषिक बुद्धिमत्ता, दुसरा तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, तिसरा अवकाशीय बुद्धिमत्ता आहे, चौथा संगीतीय बुद्धिमत्ता आहे, 5 शरीरगती विषयक बुद्धिमत्ता, 6 आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता आणि 7 व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, 8 निसर्गात्मक बुद्धिमत्ता आणि 9 अस्तित्वात्मक बुद्धिमत्ता. सगळं पाठ करत बसायची गरज नाहीये, फक्त एकच लक्षात ठेवा की गार्डनर यांनी बहुघटक बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला, एवढं तर किमान तुम्हाला लक्षात ठेवा. आणि किमान त्यातले 4-5 महत्वाचे लक्षात राहिले तरी बाकीच्या गोष्टी इलिमिनेशन मेथडने आपल्याला सोडवता येऊ शकतात. तर अशा अनेक घटक आहेत. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेकांनी तर मग एका शास्त्रज्ञांनी 13 बुद्धिमत्तेचे जे घटक आहेत ते त्यांनी मांडलेले होते. तर हे सगळे 13ही घटक लक्षात राहतील का? तर अजिबात नाही. आणि तशी गरज आहे का? तर त्याची सुद्धा आपल्याला गरज नाहीये. फक्त एक बेसिक संकल्पना लक्षात ठेवा की बुद्धीचा अभ्यास करताना अनेक शास्त्रज्ञांनी काय मत व्यक्त केलेलं होतं. ठीक आहे. बुद्धिमापन चाचण्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर बुद्धिमापन चाचण्यांच्या इतिहासामध्ये सुरुवात ब्रोका आणि फ्रान्सिस गाल्टन यांच्यापासून होते. या शास्त्रज्ञांनी बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार व्यक्त केला आणि 1880च्या दशकामध्ये सर फ्रान्सिस गाल्टन यांनी कवटीचा आकार, प्रतिक्रिया काळ आणि दृष्टी अचूकता, श्राव्य मर्यादा पातळी, श्वसन क्षमता इत्यादी परिवर्ते मोजणारी चाचणी त्यांनी विकसित केली. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे काय आहे एकंदरीत तर बघा, मेंदू जो आहे, मेंदूचा अभ्यास आणि कवटीचा अभ्यास या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. मेंदूचा अभ्यास करायचा असेल म्हणजे बुद्धीचा अभ्यास करायचा असेल तर मेंदूचा अभ्यास करावाच लागतो. आणि मेंदूचा अभ्यास करायचा म्हणजे प्रामुख्याने कवटीचा अभ्यास जर केला तर त्याच्यातून आपल्याला निष्कर्ष काढता येऊ शकतात, असं त्यावेळेस त्या शास्त्रज्ञांना वाटलं होतं. त्यामुळे त्यांनी कवटीच्या अभ्यासाला महत्त्व दिलं. प्रतिक्रिया काळ, याच्यामध्ये तुम्ही रिस्पॉन्स जे देता त्याचा कालावधी किती आहे, दृष्टीची अचूकता, मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं नाही, शारीरिक व्यंगाचा विचार त्यांनी केलेला होता, त्यामुळे दृष्टीची अचूकता किती आहे, श्राव्य मर्यादा पातळी किती आहे, श्वसन क्षमता किती आहे इत्यादी परिवर्तन मोजणारी चाचणी त्यांनी विकसित केली. कवटीच्या आकाराचे मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येते असं मत त्यांनी मांडलं. आणि त्यांनी असे गृहीत धरले की कवटीचा आकार जितका मोठा तितकी व्यक्ती तल्लख असते. परंतु फ्रान्सिस गाल्टन यांची चाचणी बुद्धिमापनासाठी फार उपयुक्त ठरली नाही, ती आजही ठरत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सुरुवात झाली. 1890च्या दशकामध्ये सुरुवातीस रेमंड कॅटेल आणि यांनी मानसिक चाचणी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय लिखाणामध्ये सर्वप्रथम वापर केला. रेमंड कॅटेल यांनी वैज्ञानिक कार्यांद्वारे बुद्धिमत्तेचे मापन करता येते या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या मतास दुजोरा दिला. परंतु त्यांच्या गुरूंच्या विचारप्रवाहामध्ये त्यांनी नव्याने भर घातली. रेमंड कॅटेल यांनी असे स्पष्ट केले की चाचण्या या प्रमाणित पद्धतीनेच दिल्या गेल्या पाहिजेत. हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. जेणेकरून व्यक्तीमधील किंवा निरनिराळ्या वेळी दिलेल्या चाचण्यांच्या प्राप्तांकांची तुलना करणे ते शक्य होईल. तर या पद्धतीने त्यांनी थोडासा एक भर आपल्याला घाललेला दिसून येतो. फ्रेंच मानसशास्त्रज्ञ बिने यांनी पहिली बुद्धिमापन चाचणी तयार केली, अल्फ्रेड बिने, 1905 मध्ये. म्हणून त्यांना बुद्धिमापन चाचण्यांचा जनक असे म्हटले जाते. वारंवार नापास होणारे काही विद्यार्थी परीक्षेत अपेक्षित असणारी पातळी संपादन करू शकत नसल्याची समस्या पॅरिसमधील शालेय अधिकाऱ्यांसमोर आली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी एक समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये बिने हे सदस्य होते. त्यांनी मग बुद्धिमापन चाचण्या करण्याचा किंवा अशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा, ते नापास का होतात यांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी बुद्धिमापन चाचण्या विकसित केल्या. बिने यांनी फ्रेंच मानसशास्त्रज्ञ सायमन यांच्या मदतीने 1905 मध्ये पहिली बुद्धिमापन चाचणी विकसित केली. या चाचणीची सुधारित आवृत्ती 1908 मध्ये आणि त्यानंतर 1911 मध्ये काढण्यात आली. आणि 1911 मध्ये बिनेचे निधन झाले आणि फ्रान्समध्ये सुरू असणाऱ्या बुद्धिमापन चाचण्यांच्या चळवळीचा मोठ्या प्रमाणामध्ये खीळ बसली. मात्र पुढे आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळेल की स्टॅनफोर्ड विद्यापीठातील टर्मन जे आहेत यांनी 1916 मध्ये बिने सायमन चाचणीमध्ये काही घटकात बदल करून नव्याने काही घटकांचा समावेश करून नवीन वय मानदंड विकसित केले आणि चाचणीची वरील वयोमर्यादा जी आहे ती वाढवून सुधारणा केल्या. आणि या सुधारित चाचणीला स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणीमध्ये 37, 60, 72, 86 आणि 2004 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. त्यानंतर 1917 मध्ये रॉबर्ट यर्क्स यांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या. या बुद्धिमापन चाचण्या सैनिकांची सैन्यात भरती करताना वापरण्यात आल्या. पहिल्या महायुद्धानंतरच्या कालावधीमध्ये बुद्धिमापनाचे महत्त्व वाढत गेले. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये पुन्हा सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी आर्मी जनरल
क्लासिफिकेशन टेस्ट या बुद्धिमापन चाचणीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्यात आला. म्हणजे हळूहळू आपण बुद्धिमापन चाचण्यांच्या इतिहासाकडे जर पाहिलात तर सुरुवात कुठून झाली ते आपण पाहिलं. त्यानंतर बिनेचं कार्य, स्टॅनफोर्ड विद्यापीठामधल्या सायमनचं कार्य असेल, त्यानंतर एकंदरीत 1917 मध्ये यर्क्स यांनी जे काही आर्मी अल्फा टेस्ट जे आहेत किंवा आर्मी बीटा टेस्ट या चाचण्या तयार केल्या. मग पहिल्या महायुद्धाच्या काळात आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या चाचण्यांचा वापर वाढला. मानसिक वयाची जी संकल्पना आहे ती महत्वाची आहे. एकंदरीत मेंटल एज म्हणजे काय आहे ही संकल्पना मानसशास्त्रीय चाचण्यांच्या क्षेत्रातील ही महत्वाची संकल्पना आहे आणि मानसिक वयाची संकल्पना सर्वप्रथम बिने यांनीच मांडलेली आहे. तर मानसिक वयाची ही जी संकल्पना एकदम बेसिक आहे. म्हणजे एखादा मुलगा 5 वर्षाचा असेल म्हणजे हे 5 वर्ष म्हणजे त्याचं शारीरिक वय झालं, लक्षात घ्या. ठीक आहे, या 5 वर्षाच्या मुलाने 7 वर्षाच्या मुलासाठी तयार केलेली म्हणजे जे 7 वर्षाच्या वयोगटातील मुलं आहेत त्यांच्या वयोगटासाठी तयार केलेली जी चाचणी आहे ती सोडवली असेल तर त्याचं मानसिक वय जे आहे ते किती वर्ष होईल, तर ते 7 वर्ष होईल. जे मी तुम्हाला मानसिक वय हे जे सांगितले तर जनरली मानसिक वय कसं काढलं जातं, तर ते मानसिक वय बुद्धिमापन कसोट्यांच्या आधारे काढलं जातं. मग बुद्धिमापन कसोट्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यामध्ये भाषिक आहेत, शाब्दिक आहेत, काही अशाब्दिक आहेत, काही कृती कसोट्या आहेत. या आपण पुढे पाहणारच आहोत सविस्तर. परंतु आता सध्या एक बस मानसिक वय म्हणजे नक्की काय एवढं फक्त लक्षात ठेवा. मानसिक वय जसं मी सांगितलं का आता इथे ईशाचं उदाहरण दिलेलं आहे बघा. ईशा ही शारीरिक वय किती आहे, तिचं 10 वर्ष आहे. परंतु 12 वर्षाच्या मुलांसाठीची जी काही चाचणी आहे, बौद्धिक चाचणी जी आहे ती तिथे सोडवते आणि तिचं एकंदरीत मानसिक वय जर आपण पाहिलं तर 12 वर्ष ठरतं, कारण ती त्या वयोगटातील मुलांसाठीची मानसिक जी चाचणी आहे ती सोडवते. आणि अंकितचं उदाहरण जर बघितलं तर अंकित 10 वर्षाचाच आहे, मात्र तो जी काही चाचणी सोडवतो तो 10 वर्षाच्या मुलांसाठीचीच चाचणी सोडवतो. त्याच्यामुळे त्याचं मानसिक वय हे 10 वर्ष आहे. तर हे मानसिक वय याच्यावरून आपल्याला काय काढता येऊ शकतं, तर ते बुद्धिगुणांक आपल्याला पुढे जाऊन काढता येतो. बुद्धिगुणांकाचं सूत्र लक्षात ठेवा. मानसिक वय म्हणजे मेंटल एज भागीला करंट एज आणि गुणीला 100 जर केलं तर याच्यावरून आपल्याला बुद्धिगुणांक काढता येतो, बुद्ध्यांक काढता येतो. याची उदाहरणं तिथे 3 उदाहरणं दिलेली आहेत, ईशा, अंकित आणि राजेशचं. राजेश 8 वर्षाचं मानसिक वय त्याचं आहे, राईट. मानसिक वय कसं काढतात हे तुम्हाला इथे समजलंय. म्हणजे तो 8 वर्षाच्या मुलांसाठीची जी काही चाचणी आहे तो सोडवतो आणि त्याचं वय, शारीरिक वय जे आहे ते 10 वर्ष आहे. त्याच्यामुळे त्याचं मानसिक वय 8 झालं. आता राहिली गोष्ट त्याचा बुद्धिगुणांक कसा काढायचा, तर मानसिक वय भागीला शारीरिक वय म्हणजे 80 हे त्याचं बुद्धिगुणांक येते, जे सामान्यापेक्षा कमी आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे बुद्धिगुणांक काढला जातो. आता त्याची वर्गवारी जर आपण केली तर ती कशी केली जाते, म्हणजे बुद्ध्यांकानुसार जर वर्गवारी जर आपण पाहिली तर ती कशी असते हे आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. जर आपण बुद्धिगुणांक 140 पेक्षा जास्त असेल, लक्षात घ्या 140 पेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तीला आपण अलौकिक बुद्धिमत्तेचे आहेत असं म्हणतो. काय म्हणतो, अलौकिक बुद्धिमत्तेचे आहेत. ठीक आहे. आणि ज्या व्यक्तीचं मानसिक वय हे 20 पेक्षा कमी आहे, ज्या व्यक्तीचा बुद्धिगुणांक हा 20 पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना काय म्हटलं, निर्बुद्ध म्हटलं जातं. काय, निर्बुद्ध. ठीक आहे, निर्बुद्ध. ठीक आहे. आता निर्बुद्धला इंग्लिशमध्ये जर आपण बघितलं तर इडियट शब्द आहे. ठीक आहे. 20 ते 39च्या दरम्यान जर आपण बघितलं 20 ते 39 एवढा बुद्धिगुणांक ज्यांचा असेल तर त्याला जड बुद्धिमत्तेचे व्यक्ती म्हटलं जातं, जड. ठीक आहे. त्याच्यानंतर 40 ते 59 जर आपण बघितलं, ठीक आहे, 40 ते 59, कारण आता इथं 39 पर्यंत आपण बघितलं होतं. 40 ते 59 एवढा जर बुद्धिगुणांक आपण जर पाहिलं तर तो मंदबुद्धीचा व्यक्ती असं म्हटलं जातं. ठीक आहे, मंदबुद्धीचा. त्याच्यानंतर 60 ते 69, ठीक आहे, ही पूर्ण वर्गवारी लक्षात ठेवा. 60 ते 69 हे जर आपण बघितलं तर ते अल्पबुद्धीचे व्यक्ती, अल्पबुद्धी. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 70 ते 89 हे जर तुम्ही लक्षात ठेवला तर 70 ते 89 मध्ये किती आहे, तर 70 ते 89 मध्ये अतिसामान्य म्हणजे व्हेरी बॅकवर्ड, अतिसामान्य. त्याच्यानंतर 90 ते 109, ठीक आहे, 90 ते 109 या बुद्धिगुणांकामधले जर व्यक्ती पाहिलेत आपण तर ते सामान्य बुद्धिमत्तेचे व्यक्ती आहेत, सामान्य. ठीक आहे. असं आपण वर्गवारी करत जात आहोत आता इथून खालून वरपर्यंत. 90 ते 109 पर्यंत तुम्हाला सांगितलं. आता पुढे 110, ठीक आहे, 110 ते 119 मधले व्यक्ती जे आहेत ते शीघ्र बुद्धिमत्तेचे व्यक्ती आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग 120, राईट, 120 ते 129 ही कॅटेगरी येते. त्याच्यानंतर 130 ते 139 येते, 130 ते 139 येते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग 140 येते, जसं मी तुम्हाला याआधी सांगितलंय. तर 140च्या वरचा जे बुद्धिगुणांक आहेत 140 असेल किंवा त्यापेक्षा जास्त त्या व्यक्ती अलौकिक असतात, अलौकिक बुद्धिमत्तेचे असतात, हे तुम्हाला सांगितलंय.
130 ते 39 जर आपण पाहिले तर असामान्य बुद्धिमत्तेचे, असामान्य, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 120 ते 129 याच्यामध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेचे, कुशाग्र, ठीक आहे. या सगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत त्या आपण पाहिल्या बुद्धिगुणांकानुसार जी काही वर्गवारी जी केली जाते ती, ठीक आहे. मग आता हा बुद्धिगुणांचा जो वक्र आहे तो कशा पद्धतीने आपल्याला दिसतो हे पाहणं गरजेचं राहील, कारण ती लोकसंख्या किती आहे याच्यावरून तो वक्र आपल्याला समजून येतो. तो वक्र जो आहे तो अशा स्वरूपाचा असेल, अशा, ठीक आहे. आता तो अशा स्वरूपाचा कसा असतो तर याला काय म्हणतात तर नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व, म्हणजे प्रसामान्य संभव वक्र म्हणतात. काय म्हणतात? प्रसामान्य संभव वक्र, ठीक आहे. हा असा का असतो? कारण यामध्ये बघा हा जो भाग आहे याच्यामध्ये सामान्य बुद्धिमत्तेचे जे व्यक्ती आहेत, सामान्य हे जास्त आहेत. मग इकडे मंद बुद्धिमत्तेचे, राईट, जे काही जड आहे, निर्बुद्ध आहेत, मंद आहे, अल्पबुद्धी, ठीक आहे, तर हे लोक इथे आपल्याला दिसून येतात. आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर या बाजूला एकदम अलौकिक, असामान्य, कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यक्ती दिसून येतात. तर एकंदरीत काय तर कुशाग्र, अलौकिक, असामान्य बुद्धिमत्तेचे व्यक्ती आणि मंद आणि अल्प बुद्धिमत्तेचे व्यक्ती यांची संख्या तुलनेने कमी असते. कुणाच्या? तर सामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्तींच्या तुलनेत, ठीक आहे. त्यामुळे सामान्य बुद्धिमत्तेचे लोक हे जनरली जास्त आहेत आणि या दोन कॅटेगरीतले लोक हे तुलनेने कमी आहेत. तर हा कर्व आपण पाहिला. आता आपण बुद्धिमापन चाचण्याकडे जाऊया, की ज्या काही बुद्धिमापन चाचण्या घेतल्या जातात त्याच्यामध्ये वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी पहिली गोष्ट, वैयक्तिक, आणि दुसरी सामान्य, ठीक आहे. वैयक्तिक मध्ये सुद्धा शाब्दिक, अशाब्दिक, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इकडे सामूहिक मध्ये सुद्धा शाब्दिक, अशाब्दिक, आणि वैयक्तिक मध्ये अजून एक ऍडिशनल होते ती म्हणजे कृतीयुक्त चाचण्या, ठीक आहे. वैयक्तिक, सामूहिक, शाब्दिक, अशाब्दिक, शाब्दिक, अशाब्दिक आणि कृतीयुक्त चाचण्या. तर अशा पद्धतीने या बुद्धिमापन चाचण्यांची वर्गवारी आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा जो भाग आहे वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हणजे काय. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांमध्ये ज्या बुद्धिमापन चाचण्या एकाच वेळी केवळ एकच व्यक्ती देऊ शकतो त्या बुद्धिमापन चाचणीला वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी म्हणतात. तर त्या बुद्धिमापन चाचण्यांना वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या म्हटले जाते. बिने यांची बुद्धिमापन चाचणी, त्यासोबतच वेशलर यांची बुद्धिमापन चाचणी असेल, भाटिया यांची कृती बुद्धिमापन चाचणी असेल आणि कोहेस यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट असेल. तर हे सगळे वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणं आहेत. वैयक्तिक बुद्धिमापन जी चाचण्या आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये भाषिक आणि अभाषिक असे दोन प्रकार जे आपल्याला दिसून येतात. तर अभाषिक ज्या चाचण्या आहेत, पहिली गोष्ट आता ही भाषिक झाली. भाषिक तर सर्वसामान्य देऊ शकतात, परंतु अभाषिक ज्या कसोट्या आहेत त्या जनरली भाषेचं अज्ञान असणारे लोक असतील किंवा मुख्य असतील किंवा बहिऱ्या व्यक्ती असतील, मग अशा लोकांसाठी अभाषिक चाचण्या किंवा अशाब्दिक चाचण्या ज्या आहेत त्याला आपण काय म्हणतो की नॉन व्हर्बल टेस्ट असं म्हणतो. नॉन व्हर्बल क्वेश्चन्स तुम्ही पाहिला आहात, आकृत्यांच्या माध्यमातून वगैरे विचारले जातात, यांचा वापर जनरली केला जातो, ठीक आहे. तर वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे काय? तर वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीशी सुसंवाद प्रस्थापित करता येतो. मानसशास्त्रज्ञाला चाचणी देणाऱ्या व्यक्तीच्या भावना, मनस्थिती, हावभाव इत्यादी विषयी अधिक माहिती मिळू शकते. त्यानंतर सामूहिक चाचण्यांच्या तुलनेत वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्यात अधिक सक्षम असतात, कारण त्या जवळून घेतल्या जातात. हा एक महत्त्वाचा भाग आहे, एकदम बेसिक आहे. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे काय आहेत? तर वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांसाठी वेळ, पैसा आणि श्रम जास्त खर्च होतात. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या घेण्यासाठी चाचण्यांच्या गुणधनासाठी आणि प्राप्तांकांच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी मानसशास्त्रज्ञांची आवश्यकता असते, जे प्रत्येक ठिकाणी शक्य नाहीये. तर हे एक लाभ आणि तोटे जे आहेत त्याचे आपण पाहिले. त्यानंतर आता सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांमध्ये ज्या बुद्धिमापन चाचण्या एकाच वेळी म्हणजे एकाहून अधिक म्हणजे अनेक व्यक्तींना देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना सामूहिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये सैनिकांची जी सैन्य भरती केली जात होती हे करण्यासाठी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचा वापर करण्यात आला. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या प्रामुख्याने मोठ्या समुदायाच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरत असतात. त्यामध्ये आर्मी अल्फा टेस्ट आहे, आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट असेल, रॅमन्स यांची स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसिस असेल इत्यादी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आपल्याला पाहता येतात. हे उदाहरणं सुद्धा आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचारले जातात, वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी आणि सामूहिकची. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे काय आहेत? तर पहिली गोष्ट वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होते, कारण ती एकाच वेळी घेतली जाते. त्यानंतर सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांमध्ये चाचणी घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञांची भूमिका अत्यल्प असते, कारण ते सामूहिकरित्या घेतली जाते आणि एखाद्या शास्त्रज्ञ जरी असला तरी ते होऊ शकतं. त्यामुळे चाचण्या घेण्यासाठी खास प्रशिक्षणाची अशी आवश्यकता असतं असं नाहीये, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा जसं मगाशी सांगितले ना भाषिक आणि अभाषिक, तर भाषिक बुद्धिमापन चाचण्या, तर ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा, शब्दांचा किंवा अंकाचा वापर करतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात, ठीक आहे. या चाचण्यांमध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागतो. त्यामध्ये आर्मी अल्फा टेस्ट आहे, वेशलर यांची ॲडल्ट इंटेलिजन्स स्केल आहे
इत्यादी भाषिक बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणं आहेत. भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे काय आहेत? तर भाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचं मापन करतात. या चाचण्या सामान्य आणि सामान्यापेक्षा जास्त बुद्धीच्या व्यक्तींमध्ये फरक करू शकतात. पहिली गोष्ट, ठीक आहे, हे तुम्हाला विचारलं जातं म्हणजे कोणती चाचणी या पद्धतीचं फरक करते. शाब्दिक भाषिक आणि बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे जर आपण पाहिले तर इतर भाषिक व्यक्तींना म्हणजे जे काय आता उदाहरणार्थ मराठी बोलणारा नाहीये, तो दुसरी भाषा बोलणारा असेल, मग अशा व्यक्तींना असेल किंवा निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येत नाहीत. राईट. त्यानंतर अभाषिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी चित्रे, आकृत्या आणि भौतिक वस्तू इत्यादींचा वापर करतात परंतु कुठेही भाषेचा वापर केला जात नाही, त्या चाचण्यांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. या चाचण्यांमध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीला चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागत नाही. या बुद्धिमापन चाचण्यांचे कृती चाचणी आणि पेपर पेन्सिल चाचणी असे दोन प्रकार पाडले जातात. कोणत्या? अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे, म्हणजे ते वर्बल नॉन वर्बल असतात. त्यामुळे कोह यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट, अलेक्झांडर यांची पास अलॉंग टेस्ट आहे. त्यानंतर मेरिल पाल्मर यांची ब्लॉक बिल्डिंग टेस्ट आहे. डॉक्टर भाटिया यांची अभाषिक बुद्धिमापन चाचणी असेल. इत्यादी अभाषिक कृती बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणं आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर रॅव्हन्स आणि स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसेस, रॅव्हन्स यांची कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसेस इत्यादी अभाषिक पेपर पेन्सिल बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणं आहेत. थोडंसं नोट डाऊन करा आणि तुम्हाला नंतर समजेल. लगेच काही लक्षात राहणार नाही किंवा पाठ होणार नाही, परंतु ते सरावाने तुम्हाला क्वेश्चन्सच्या माध्यमातून वगैरे ते समजेल पुढे. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे जर आपण पाहिले तर इतर भाषिक व्यक्तींना त्यासोबतच निरक्षर व्यक्ती असतील किंवा लहान मुले असतील आणि अभाषिक बुद्धिमापन चाचण्या यांना देता येतात. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे काय आहेत? तर अभाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचं मापन करू शकत नाही. पहिला महत्वाचा तोटा आहे. ठीक आहे, जे भाषिक करू शकतात. या चाचण्या मानसिक क्षमतांचं मर्यादित स्वरूपात मापन करीत असल्याने सामान्यापेक्षा अधिक बुद्धी असलेल्या व्यक्तीमध्ये भेद करू शकत नाही, जे ते करू शकतात. तर हे दोन फायदे आणि तोटे आपण याच्यामध्ये पाहिले. शाब्दिक, अशाब्दिक किंवा त्याला अभाषिक किंवा भाषिक असंही म्हटलं तरी हरकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आहे आता बुद्धिमापन प्रक्रियेची विविध क्षेत्रातील उपयुक्तता. हा एक महत्वाचा भाग आहे. ज्या काही आता सध्याच्या स्थितीमध्ये याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला वापर दिसून येत आहे. तर त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की कामगारांची निवड करायची असेल किंवा आरोग्य निदान केंद्र असेल, बाल मार्गदर्शन केंद्र असेल, शिक्षण संस्था असतील मोठमोठ्या, याच्यामध्ये बुद्धिमापन प्रक्रिया आहे किंवा बुद्धिमापनचे ज्या चाचण्या आहेत त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर होताना आपल्याला दिसून येत आहे. पहिलं महत्वाचं जे उपयुक्तता जी आहे ती म्हणजे शिक्षणामध्ये दिसते. प्रभावी शिक्षण देण्यासाठी बुद्धिमापन चाचण्याचा उपयोग जो आहे तो केला जातो शैक्षणिक संस्थांद्वारा. तर जे काही मागे पडणारे विद्यार्थी आहेत जनरली शाळांमध्ये, तर अशांसाठी त्यांच्या समस्या काय आहेत याच्यासाठी सुद्धा विविध चाचण्यांचा वापर करून त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी या चाचण्यांचा वापर आपल्याला होताना दिसून येत आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की बुद्धिगुणांकानुसार विविध गटांमध्ये त्याचं वर्गीकरण करून त्यांना मग त्यानंतर अध्यापन केलं जातं. म्हणजे वर्गामधले असे काही विद्यार्थी असतील ज्यांना विशेष शिक्षणाची गरज आहे, मग त्यांचे 2 गट केले जातात. याच्यासाठी नाही की तुम्ही पार्शलिटी, तुम्ही हुशार आहे, तुम्ही अति हुशार आहे, असं नाही. तर याच्यामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या सुधारणा करणे, त्याच्यासाठी स्पेशल क्लास घेऊन मग यांचं समायोजन इथे करणे, याच्यासाठी ह्या पद्धतीच्या चाचण्या घेतल्या जातात. त्यानंतर मानसिक स्वास्थ्य सहाय्यता, याच्यामध्ये काय पाहता येईल तर बुद्धिमापन चाचण्या ज्या आहेत त्या चिकित्सकांना लाभार्थीच्या बुद्धीची पातळी मोजण्यासाठी उपयुक्त ठरताना आपल्याला दिसून येत आहेत. लाभार्थीची अस्वास्थ्यापासून सुधारणा करण्याची शक्यता आजमावण्यासाठी असेल किंवा उपचाराची दिशा ठरवण्यासाठी असेल, ते मानसिक स्वास्थ्य सहाय्यता आपल्याला त्याच्यामध्ये बुद्धिमापन प्रक्रिया किंवा बुद्धिमापन चाचण्यांचा फायदा होतो. प्रभावी पालकत्व निभावण्यासाठी बुद्धिमापन चाचण्या ज्या आहेत पालकांना उपयोगी ठरत आहेत. बुद्धिगुणांकाविषयीची जी माहिती आहे ती पालकांच्या त्यांच्या पाल्यांसाठी सुयोग्य शैक्षणिक सुविधा पुरवण्यामध्ये उपयोगी ठरताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर शैक्षणिक समुपदेशनामध्ये नक्कीच आज मोठमोठ्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की शैक्षणिक समुपदेशन काउन्सिलिंग करताना वेगवेगळ्या चाचण्या ज्या आहेत त्या घेतल्या जातात आणि त्याच्यानंतर त्याला कुठल्या पद्धतीचं शिक्षण द्यायला पाहिजे किंवा कुठल्या क्षेत्रात घालायला पाहिजे हे ठरवलं जातं. व्यावसायिक समुपदेशनामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्या बुद्धी क्षमतेनुसार किंवा त्याच्या बुद्धिगुणांकानुसार त्याला नोकरी मिळायला पाहिजे किंवा व्यवसायाची निवड जी आहे त्याने केली पाहिजे, यासाठी सुद्धा व्यावसायिक समुपदेशनामध्ये सुद्धा या चाचण्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसून येत आहे. बुद्ध्यांक म्हणजे काय आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. आता एक सामाजिक बुद्धिमत्ता नावाची जी संकल्पना आहे ती आपण याच्यामध्ये थोडक्यात पाहून घेऊया. तर शैक्षणिक प्रगतीमध्ये मागे पडलेले परंतु जीवनामध्ये यशस्वी झालेले अनेक लोक जे आहेत ते आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो.
मग आता याच्यामध्ये हे जे लोक आहेत ते कशा पद्धतीने यशस्वी होतात हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे अनेक लोक तुम्ही पाहता 7वी नापास आहे, मात्र एका मोठ्या हॉटेलचा एक व्यावसायिक म्हणून काम करत आहे, मोठ्या ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये चांगल्या यशस्वी म्हणून तो आज नावाजलेला आहे. असं अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. तर त्याला कारणीभूत घटक आहे तो म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. आता सामाजिक बुद्धिमत्ता हा एक महत्वाचा टॉपिक आहे. कोलंबिया विद्यापीठातील E.L. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने 1920 साली सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना आहे ती मांडलेली आहे. हार्वर्ड गार्डनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतामध्ये सुद्धा आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता हा भाग आपण पाहिला, ही संकल्पना मांडलेली होती. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्तेमध्ये व्यक्ती एकमेकांसोबत कशा पद्धतीचे संबंध साधते, कसा सकारात्मक राहते या बाबी त्याच्यामध्ये येतात, लक्षात घ्या. ओके, म्हणजे सामाजिक बुद्धिमत्तेमध्ये हाच एक घटक आहे की व्यक्ती जरी त्याचा बुद्धिगुणांक खूप उच्च नसेल तरी सुद्धा तो समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीसोबत हसून खेळून चांगला राहतो. असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत, मात्र ते म्हणजे आता बुद्धिगुणांकाचा जर विचार केला तर खूप हुशार व्यक्ती आहे, मात्र त्याला काही इमोशनल बोललं तर तो बॅलन्स करू शकत नाही, त्याला राग येतो किंवा तो प्रतिक्रिया देतो लगेच, बरोबर आहे की नाही. तर हे म्हणा, किंवा आता असे अनेक लोक आहेत जे एवढा स्वभाव चांगला स्वभाव असतो त्यांचा, प्रत्येकांसोबत मिळून मिसळून राहतात, राईट. त्यांची साधारण 10,000चीच नोकरी करत असेल तरी पण माणूस आनंदी दिसतो. हे काय एक सामाजिक बुद्धिमत्तेचं लक्षण आहे, लक्षात घ्या, राईट. तर त्याच्यामुळे अनेक लोकांना छोट्या छोट्या गोष्टीचा फरक पडत नाही, पण कारण किती हुशार जरी असेल तर अनेक लोकांना छोट्या छोट्या गोष्टीचा परिणाम पडतो, मग त्याचे ते साईड इफेक्ट जाणवायला लागतात. तर अशा पद्धतीने एक सामाजिक बुद्धिमत्ता नावाची एक संकल्पना आहे. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय, अशी व्याख्या सामाजिक बुद्धिमत्तेची करता येईल. कार्ल अल्जिस्ट यांच्या मते आपले इतरांप्रती असलेले वर्तन हे बाधक वर्तन व पोषक वर्तन या दोन लोकांमधील वर्तनाच्या विस्तार कक्षेच्या दरम्यान असते. इतरांना तुच्छ लेखणे, इतरांना सहकार्य न करणे, नकारात्मक बोलणे, इतरांना नाउमेद करणे इत्यादी बाधक वर्तनाची उदाहरणे आहेत. सातत्यपूर्ण बाधक वर्तन निम्न सामाजिक बुद्धिमत्ता दर्शवते. इतरांना मान देणे, इतरांशी सहकार्य करणे, सकारात्मक बोलणे, इतरांना प्रोत्साहित करणे इत्यादी पोषक वर्तनाची उदाहरणे आपल्याला पाहता येतात. सातत्यपूर्ण पोषक वर्तन उच्च सामाजिक बुद्धिमत्ता दर्शवते. तर एकंदरीत हाच एक भाग महत्वाचा आहे की ज्या व्यक्तीकडे उच्च सामाजिक बुद्धिमत्ता आहे तो समाजामध्ये जरी त्याच्याकडे बोधनिक क्षमता खूप जास्त नसली तरी सुद्धा तो चांगल्या पदापर्यंत जाऊ शकतो किंवा समाजामध्ये तो यशस्वी व्यक्ती म्हणून उभा राहू शकतो. जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी हे दोन नावं आहेत. या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केलेला आहे. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेस मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. जॉन मेयर आणि पीटर सॅलोवी यांच्या मते स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. एक भावनिक बुद्धिमत्ता नावाचा घटक आता स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा UPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला जातो. इमोशनल इंटेलिजन्स काय आहे, तर हाच एक भाग आहे. तुम्ही एखाद्या म्हणजे गुन्हेगार आहात, ठीक आहे, तुम्ही गुन्हेगार आहात आणि तुमचा मित्र IPS ऑफिसर आहे, तो तुम्हाला इथे हे करायला येतोय, पकडायला येतोय, तेव्हा त्याच्या मनामध्ये जे काही कोलाहल चालतो म्हणजे त्याचं कर्तव्य पण बजावायचं आहे आणि तुम्ही त्याचे जवळचे मित्र आहात, अशा वेळेस एक भावनिक बुद्धिमत्तेचा कस आपल्याला लागू शकतो, राईट. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे भावनिक बुद्धिमत्तेचा एक तोल सांभाळणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी आहेत की स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, मॅनेजमेंटची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची एक संकल्पना आहे. ही संकल्पना मानवी बुद्धीसारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रांमध्ये व त्यांना चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये आणणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. आज मोठमोठे रोबोट तयार केलेले आहेत बघा, हे सगळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे लक्षण आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता हळूहळू काम जे आहे ते सोपं करत आहे, परंतु कामगार नष्ट करत आहे असंही म्हणण्यास काही हरकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता हे संगणकशास्त्र, सांख्यिकी, भाषा, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांचा संगम आहे. कार्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयुक्त ठरते. मानवी बुद्धिमत्तेतून कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झालेली आहे. मानवी बुद्धिमत्तेला तुलनेने मर्यादा नाही आहेत, मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेला तुलनेने मर्यादा आहे. अगदी बरोबर आहे, कारण मानवी बुद्धिमत्तेतूनच कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झालेली आहे आणि एका विशिष्ट पातळीपर्यंतच कृत्रिम बुद्धिमत्ता काम करू शकते, प्रत्येक ठिकाणी ते शक्य नाहीये. अनुभवातून बदलत जाणारे ज्ञान, कल्पनाशक्ती, भावना, नीतिमत्ता, सामाजिक मूल्य इत्यादीमुळे मानवी बुद्धिमत्ता अधिक सापेक्ष निर्णय घेऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेते.
का इथे मिठाचा पुडा ठेवलाय म्हटल्यावर तो घेऊन येऊ शकते, बरोबर आहे की नाही. परंतु ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, भावना, नीतिमत्ता, सामाजिक मूल्य इत्यादी घटकांमुळे मानवी बुद्धिमत्ता अधिक सापेक्ष निर्णय घेऊ शकते. लक्षात घ्या. तुम्ही एक पिक्चर, रजनीकांतचा एक पिक्चर आहे बघा, तो रोबोट नावाचा काहीतरी पिक्चर आहे वाटतं, तो बघितला असेल. अधूनमधून बघत राहा पिक्चर वगैरे, म्हणजे तुम्हाला गोष्टी कळत राहतील. सोसायटी पिक्चर किंवा मूवीजमध्ये हे वेगळं काही नसतं, सोसायटीतल्या सगळ्या गोष्टी उचलून मांडतात, फक्त त्याचं प्रदर्शन नीट आणि विचारांती केलं जातं. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला पडद्यावर पाहायला छान वाटतात, राईट. अशा पद्धतीने बुद्धिमत्तेचे जे पैलू आहेत ते आपण याच्यामध्ये पाहत आलेलो आहेत. आता विविध जटिल समस्या सोडवण्यासाठी सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. उदाहरणार्थ आवाज ओळखणे, मानवी भाषा समजून घेणे, ईमेलमधील स्पॅम ईमेल ओळखणे, रोगांचे निदान करणे, आर्थिक व्यवहारामधील घोटाळे शोधणे, हवामानाचे अंदाज वर्तवणे इत्यादी. असा एक कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा सुद्धा आहे असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आता प्रत्येक जे काही डेव्हलपेड कंट्रीज आहेत, राईट, किंवा आता विकसनशील देश आपल्यासारखे म्हणा, हे सुद्धा आता याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहेत. मोठमोठ्या चांगल्या देशांमध्ये जपान आहे, चीन आहे, या देशांमध्ये किंवा साऊथ कोरिया आहे, या देशांमध्ये याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला वापर होताना दिसून येत आहे. बुद्धिमत्ता या घटकामध्ये आपण काय काय पाहिलं तर बेसिक एक सुरुवात सांगतोय की बुद्धिमत्ता हा घटक तसा तुलनेने थोडासा अवघड घटक आहे, एवढा सोपा घटक नाही आहे. कारण बुद्धिमापन चाचण्या, त्याचं वैशिष्ट्य, बुद्धिमापन चाचण्या कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांनी केल्या वगैरे. तर एकंदरीत बुद्धिमत्ता या घटकामध्ये आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं. पहिली गोष्ट, व्याख्या महत्त्वाच्या आहेत. काही व्याख्या ज्या आहेत त्या तुम्हाला तोंडपाठ असू द्या. त्यानंतर बुद्धिमत्ता मोजण्यासाठीच्या बुद्धिमापन कसोट्या आल्या, त्या बुद्धिमापन कसोट्या, त्याचा विकास कसा कसा होत गेला, त्याची एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण पाहिलं. त्याच्यानंतर एक बुद्धिमापन कसं केलं जातं, एकंदरीत बुद्ध्यांक कसा काढला जातो, बुद्ध्यांक कोणत्या कॅटेगरीमधले लोक कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, म्हणजे बुद्ध्यांक एखाद्याचा 20 पेक्षा कमी असेल, बुद्ध्यांक एखाद्याचा 100 पेक्षा जास्त असेल, असे लोक कुठे येतात, कुशाग्र बुद्धी म्हणजे काय वगैरे, बुद्ध्यांकाची एक वर्गवारी आपण पाहिली. त्याच्यानंतर एक मानसिक वय आणि शारीरिक वय या दोन संकल्पना सुद्धा आपण समजून घेतल्या. बुद्धिमत्तेमध्ये सध्याचे जे प्रचलित रूप आहेत, कृत्रिम बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, याचे सुद्धा आपण काही महत्त्वाचे भाग जे आहेत ते आपण यामध्ये पाहिले. तर अशा प्रकारे बुद्धिमत्तामध्ये सर्वाधिक जास्त महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे फॅक्ट्स आहेत. थोड्याशा फॅक्ट्स तुम्ही लक्षात ठेवा, शास्त्रज्ञांची नावं लक्षात ठेवा, कोणी कोणता सिद्धांत मांडला वगैरे ते थोडं लक्षात ठेवा. क्वेश्चन्सच्या माध्यमातून सुद्धा पुन्हा हा घटक रिपीट होणारच आहे पुढे. थँक्यू.